मी जाते आज मीना मावशीकडे. अरे तिला तिचा विचार करू देत ना. मला थोडा वेळ हवाय विचार करायला असं म्हणाली ना ती. मग कशाला डिस्टर्ब करतेस? वेळ हवाय म्हणजे काय? कशासाठी वेळ हवाय? बाबांपासून वेगळं व्हायचंय का हे ठरवायला? नाही आदित्य, हे अजिबात शक्य नाही. मला ही कल्पनाच सहन होत नाहीये. तसं काही होणारही नाहीये. पण आईच्या मनात जर खळबळ माजली असेल तर ती शांत व्हायला हवी ना. हे पण आदित्य, आता इतकी वर्ष आई घेते ना बाबांना सांभाळून. बाबा असेच वागतायत. आत्ता वागले ह्यात घर सोडण्याच्या चिठ्ठी खेरीज काहीही वेगळं नाहीये. तिला माहितीये त्यांचा पूर्ण स्वभाव आणि ती घेते ना त्यांना सांभाळून. आता अचानक अर्चुताईंच्या बोलण्यामुळे हे बघ, मी बाजू घेत नाही अर्चूची, पण अर्चूचं बोलणं फक्त निमित्त झालं असं मला तरी वाटतंय. तू म्हणतेस की आई बाबांना सांभाळून घेते, म्हणजे इतकी वर्ष ती तडजोडच करते ना. आणि कधी कधी माणूस विटतो ग तडजोडीला. असह्य होतं सगळं. स्फोटाचा किंवा त्या निर्णयाचा क्षणच आपल्याला दिसतो, पण त्याच्या मागे वर्षानुवर्ष कोंडून राहिलेली खतखत नाही दिसत आपल्याला. ती तिथे असतेच, फक्त शेवटच्या काडीचं निमित्त होतं आणि स्फोट होतो. ए वेडाबाई, असं काही होईल असं मला तरी वाटत नाहीये. अगं पण तिला मन मोकळं करायची संधी तर दे ना. तेवढ्याने सुद्धा बरं वाटेल तिला. बिलीव्ह मी, याच्यातून जे काही घडेल ते चांगलंच असेल. मग आज नको जाऊ मी आईला भेटायला. नको जाऊस. हा, आईने फोन करून बोलावलं तर जा. हवं तर मीना मावशीला फोन करून विचारून घे तिकडचा हाल हवाल. ओके ओके. नको ना जाऊ आज ऑफिसला. मेघना, काय ना, माझ्या नानांच्या मालकीचं नाहीये ऑफिस. नित्य, बेटर अशीच हसत राहा. ओके, चल बाय. घे चहा घे विचार. थँक्यू माई. या आपल्याला हवाच असेल चहा दे. थँक्यू. अय्या माई तुम्हाला? असू दे ग, राहू दे. नाही मग आपण अर्धा अर्धा घेऊ. अगं आता हे घ्या हे घ्या हे घ्या. तुझा काय चाललाय काय पण उद्योग? अहो नाना काम देऊन गेलेत ना मला. बघू बघू काय. अगं 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 इको फ्रेंडली गणेशोत्सवाचं काम आहे ना ते. नाही, नानांनी नावं हायलाइट केलीत विजेत्यांची. आता मी जरा प्रॉपर लिस्ट बनवते आणि मग सर्टिफिकेट्स. बघा आपल्या कर्माची फळं बघा. अक्षर सुंदर आहे ना तुमचं. असू दे असू दे. पण तुम्हाला सांगू का, यंदा ना लोकांनी फार मस्त कल्पना लढवल्या. फोटो दाखवले ना मला नानांनी. तुम्हाला माहितीये माई, यंदा ना गव्हांकूरच्या गणेशाला पहिलं बक्षीस मिळालेलं आहे. फार सुंदर केलं. हो, पेपर मध्ये सुद्धा आलो होतं नाही ग? ए हो, मी पण वाचले. हो ना, असं भुईतून कोंबासारखं गणेश रूप प्रकट झालंय. वा, फारच मस्त आहे. मला फार आवडलं. आपण करूया का पुढच्या वर्षी असं? हो करूया की. विचारा सगळ्यांना आधी. हो, पण त्याच्या आधी नवरात्र आहे आणि मग दिवाळी आहे. त्याचं काय करायचं त्या आधी ठरवा. नाही, मेघनाची पहिलीच अष्टमी आहे आणि दिवाळी सण सुद्धा पहिलाच आहे, तेव्हा दणक्यात साजरा करूया काय. हो. तिच्यासाठी ना एखादा दागिना करावा असं माझ्या मनात आहे. ए तुम्हीच पोरीनं ठरवा ग काय करायचं ते. हो चालेल, ठरवतो ना. नाही म्हणजे तू आमच्यासाठी पण करणार असशील दागिना तरच ठरवतो. हो तू आमच्यासाठी विचार कर, आम्ही तुझ्यासाठी करतो. नको, त्याच्यापेक्षा मीच करेन विचार. हा बोल ग मेघना, आला होता का आईचा फोन? नाही, पण अरे मला वेगळंच टेन्शन आलंय. कसलं? आपण आईला मीना मावशीकडे सोडून आलो. हा मग?
अरे बाबांनी तिला काहीतरी काम सांगितलं होतं. ते इन्व्हेस्टमेंट एजंट येणार होते घरी वाटतं. त्यांना काहीतरी चेक्स द्यायचे होते. आता जर बाबांचा मला फोन आला तर मी त्यांना काय सांगू? तुझ्या लक्षात येत आहे का मेघना? नाही, समोरच उदाहरण आहे तुझ्या. त्या कामांपुरतच अस्तित्व आहे का आईचं? आणि तू घाबरतेस कशाला? वाटू दे ना त्यांना कन्सर्न. हो, पण ते एजंटने जर त्यांना फोन केला तर उलटा फोन करून ते मलाच ओरडतील. पहिली गोष्ट, त्यांच्याकडे फोन नाहीये. एजंट कुठे फोन करणार आहे त्यांना? आणि समजून घे, त्यातूनही झालाच त्यांचा संपर्क आणि त्यांनी केलाच तुला फोन, तर त्यांना सरळ सांग, आई मीना मावशीकडे, एवढंच मला माहिती. बघूया ना ते करतात का आईला फोन. होय, आणि एवढं टेन्शन घेऊ नकोस. ओके, बाय. बाय. तोंड का असं सुकलेलं? नाही, काही नाही माई. आईची काळजी वाटते, हो ना? मेघना, काळजी नको करूस. माई माई, हे बघ, हिरव्या मिरच्याच्या पिठल्याची फरमाईश आहे सतीशची. हा, भरपूर कोथिंबीर घाल त्याच्यामध्ये. बरं मला सांग, अमित दादाला आणि आदित्यला पिठलं भाकरी चालणार आहे का? का मी तुला काही मदत करू का? कोथिंबीर आणून देऊ एवढी तुला? बडबड करतेस ना, हीच माझ्यासाठी मदत आहे असं समज आता. म्हणजे नको करू ना मदत? हो, येस. काय ना, तुझी लेक तशी गुणाचीच आहे. ओ ग माझं कोकरूटे. थांब मी बघते. हॅलो. अर्चना ताई, तुम्ही? हो, मीच बोलतेय. एक मिनिट हं, मी मेघनाला देते फोन. नाही नाही, मेघनाशी नाही बोलायचंय. माई आहेत का? माईंशी बोलायचं होतं. हो, आहेत ना त्या. आय मीन आहे ना ती. अर्चू, काय चाललंय? अगं, माधवी काकूंचा फोन आहे. आई आहे, द्या मी बोल. माईशीच बोलायचंय पण. माधवीताई, कशा आहात? खूप बरी आहे मी. म्हणजे ना, वेगळंच वाटतंय मला. मोकळंही वाटतंय आणि थोडं टेन्शनही आलंय हो. माधवीताई, तेच बोलण्यासाठी फोन केला होता मी. पूर्वी अगदी असह्य झालं ना की मनात विचार यायचा, द्यावं सगळं सोडून आणि शांत सरळ आयुष्य जगावं. सतत दडपणाखाली असं किती वर्ष जगायचं आणि कशासाठी? लग्न टिकवण्याची जबाबदारी काय फक्त माझीच आहे? शांत निवांत आयुष्य जगायचंच नाही का मी? माई, एकीकडे असं वाटतं तर दुसरीकडे वाटतं की इतकी वर्ष सगळं सांभाळलंच ना, आणि आता किती वर्ष आणखी राहिली आहेत. ह्यांच्यापासून वेगळे झाले ना तर त्यांचे फार हाल होतील हो. आणि माझ्या सुखासाठी आयुष्याच्या ह्या वळणावर मी त्यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घ्यायचा का? स्वार्थीपणाच ठरेल ना हो माई. माधवीताई, आता हे मी कसं सांगणार तुम्हाला? स्वार्थ या शब्दाचा अर्थ प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार बदलत असतो. आणि माधवीताई, तुमची जी परिस्थिती आहे ना, त्याच्याबद्दल मी कुठल्याही बाजूने भाष्य करणं योग्य ठरणार नाही. तुमच्या मनाला काय वाटतंय ना, हे जास्त महत्वाचं आहे. हो, पटतंय मला. ही लढाई माझी एकटीचीच आहे आणि ती मी एकटीनेच लढायला हवी. माई, मी माझ्या मनातलं सगळं काही तुमच्याशी बोलले तिथे असताना. सगळं काही ठीक आहे असा जो मुखवटा धारण केला होता ना मी, तो प्रथम तुमच्या समोर उतरवला मी. आणि मुखवटा न लावता खरं खरं जगण्यातलं सुख अनुभवतेय मी. फक्त हे किती निभावेल ह्याचीच भीती वाटते. अनेक वर्ष पिंजऱ्यात राहिलेल्या पाखराला आभाळात नाही ना उडता येत एकदम. तशीच अवस्था झाली आहे हो माझी. मन कधी इथे झुकतंय तर कधी तिथे. पण पूर्वीसारखं जगणार नाही हे मात्र निश्चित. कसं जगेन ते हळूहळू सापडेल मला. नाही, वेळ लागेल त्याला. पण तोपर्यंत तरी मीनाताईकडेच राहणार आहे हे निश्चित. ठीक आहे, तुम्हाला हवं तसं तुम्ही करा, काही हरकत नाही. माई,
मध्ये मध्ये तुमच्याशी फोनवर बोलले तर काही हरकत नाही ना तुमची? काय आहे माधवीताई, अहो हरकत कसली आली आहे? तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे त्यावेळी मला फोन करा. बरं, मेघनाशी बोलायचंय, देऊ तिला. नको नको, मी असा काही विचार करते ना हे तिच्या पचनीच पडत नाहीये. ती थोडी स्थिर होऊ दे, मग करू दे मला फोन, नंतर बोलेन मी तिच्याशी. फक्त तुम्ही आणि मीनाताईच आता मला समजून घेऊ शकताय. हो ना माई? हो माधवीताई, ठेवू मग फोन? हो. काळजी घ्या स्वतःची. ठेवते हा. ठेवा फोन. बोलायचं नाहीये तिला माझ्याशी? म्हणजे तिने निर्णय घेतला? मेघना, मेघना अगं तू जरा. काय ग माई? नाही, एकदम असं काय करते आई? अर्चनाताई काहीतरी बोलल्या ते इतकं सिरियसली का घेतीये? ओके, बाबा फार विचित्र वागतात, पण इतकी वर्ष तर मलाच सांगत आली ना आई की जाऊ दे, रागावू नको त्यांच्यावर, सोडून दे, शेवटी ते आपले आहेत. आणि आता स्वतःच नाही नाही. मेघना, मायाचा खूप त्रास होतोय मला. मला नाही आवडलाय आईचा निर्णय. तू माझा ऐकणार आहेस? बस 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 बस. पहिली गोष्ट, आईनं कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. पण मेघना, घडलेल्या घटनांमुळे आईच्या मनात खळबळ तर माजणारच ना ग. आजपर्यंतच्या सगळ्या आठवणी, सगळ्या तडजोडी यांनी कल्लोळ तर उठणारच ना त्यांच्या मनात. पण अहो माई, तेवढंही स्वातंत्र्य नाहीये का ग त्या माऊलीला? का सतत तिनं आपला तुझ्या आणि बाबांच्या सुखाचा विचार करत राहायचं? स्वतःच्या मनाचा काहीच विचार करायचा नाही? त्यांच्या सुखाचा कोण विचार करणार मग? हे बघ मेघना, तू त्यांच्याकडे फक्त तुझी आई म्हणून बघतीयस. एक स्त्री म्हणून बघ बाळा, विचार कर, म्हणजे कळेल तुला. मला बाकी काहीही कळत नाहीये माई. मला माझे आई बाबा एकत्र असायला हवेत, बस इतकंच माहितीये. म्हणूनच तुझी आई आता तुझ्याशी बोलली नाही काही, कारण तू भावनेच्या भरात आहेस. पण आईने तुझ्यासाठी निरोप दिलाय. म्हणाला मेघना शांत झाली की मला फोन करायला सांगा. मेघना, ह्या गोष्टीकडे ना थोड्या वेगळ्या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न कर, मग कळेल. काय ग, एवढी नर्व्हस का दिसतेस? विजया, मला सॉलिड टेन्शन आलंय ग. कसलं? मेघना ना बहुतेक भांडणार आहे माझ्याशी. का? अगं पण विजया, मुद्दा हा आहे की या मेघनाच्या आयुष्यामध्ये ना सगळे घोटाळे हे माझ्यामुळेच होतात. तू तेच तेच कशाला घोळवत बसलीस मनात? अगं कारण त्या माधवी काकूंचा फोन आला होता आता. अय्या हो, काय म्हणाल्या? त्यामुळे घरी जाणारच नाहीयेत.
मीना मावशींकडे जाणार आहेत राहायला. काय सांगतेस काय अर्चू? नाही म्हणजे याचा अर्थ सगळंच प्रकरण खूप सिरियस होत चाललंय. हो ना. आणि मेघनाशी बोलल्याच नाहीत त्या, फक्त माईशीच बोलल्या. अय्या मग अगं मग सांगते काय तुला मगासपासून, या सगळ्याला सुद्धा ना मेघना मलाच जबाबदार धरणार आहे. माई, मेघना बोलली तुझ्याशी? काय म्हणाली? वैतागली असेल ना माझ्यावर? तू सारखं सारखं स्वतःवर का ओढवून घेतेस मला कळत नाहीये. हे बघ, तू जे काही बोललीस ना ते खोटं नव्हतं बाळ. माई, पण तुम्ही हे सगळं मेघनाला सांगितलं ना? हा. अर्चूचा आता काही विषयच निघाला नव्हता. अगं माधवी ते तिच्याशी आता फोनवर बोलल्या नाहीत ना, म्हणून राग आलाय तिला. म्हणजे आपल्याला कसं वाईट वाटलं राग येतो तसा. आणि आपण अगदीच समजू शकतो ना ग तिला. ती या घटनेकडे फक्त तिचे आई बाबा वेगळे होत आहेत याच दृष्टिकोनातून बघते. मी समजवण्याचा खूप प्रयत्न केलाय तिला. बघूया आता काय करते ते. अय्या मग आता? तिकडे माधवीताई सुद्धा खूप बावरल्या. मला म्हणत होत्या मी वागते ते चुकीचं आहे की बरोबर आहे. अय्या पण हे तुम्ही कसं सांगणार ना माई? बरोबर आहे. तेच तर मीही त्यांना तेच म्हटलं ग, की मी कसं सांगू शकणार तुम्हाला. पण प्रश्न खूप कठीण आहे. बघूया आता काय करतायत ते. त्या घरी गेल्यात खरं, पण तिथेही त्यांची घुसमटच होणार ना ग. कारण आता त्या खऱ्या अर्थाने जाग्या झाल्यात. आणि घरी नाही गेल्या तरी सुद्धा ती वाट अजिबात सोपी नाहीये. हा बोल. अरे तू एवढी रागात कायस? मी कुठे रागात आहे? काहीतरीच काय. बरं बाबा नाहीयेस. काय झालं? फोन वगैरे आईचा? आला होता ना, पण मला नाही, माईंना. अच्छा म्हणून. काय म्हणून? नाही नाही काय नाही काय नाही. काय म्हणाली आई? माझ्याशी बोलली नाही, सांगितलं ना. हो पण मग माईने सांगितलं असेल ना तुला? हो म्हणजे थोडे दिवस मीना मावशीकडेच राहणार आहे. आणि मग अगं ए मेघना, अगं रडतेस कशाला? बाबांबरोबर ती माझ्याशी पण संबंध तोडणार आहे का आदित्य? अरे यार मेघना, तू कशाला उगाच वेड्यासारखे तर्क वितर्क करत बसलीस? सरळ कर ना फोन आईला. त्यात कसला इगो? आईने माईंना फोन केला म्हणजे तिला काहीतरी सल्ला हवा असेल किंवा मॉरल सपोर्ट हवा असेल. आणि त्याही पेक्षा महत्वाचं मेघना, आपल्या वयाच्या व्यक्तीशी माणूस जास्त कम्फर्टेबली बोलू शकतो. हो ना? मग वेडेपणा करू नकोस आणि कर आईला फोन. चल बाय. बाय. आता या माधवी काकूंनी पण टेन्शन देऊन ठेवलंय. तरी मी सॉरी म्हटलं मी. असं मुद्दा सांगितला तरी आता या सिरियसली वेगळा व्हायचा विचार करतायत. अरे माझं म्हणणं एवढंच होतं की त्या बाबाजींना धडा शिकवा. पण या तर काय करू मी आता? मेघना वैतागलीच आहे माझ्यावर. काय करू? हा
काय ग अर्चू, तू कशाला फोन केलास? अरे मी काही फोन नाही करू शकत का तुला? चटचट बोल अर्चू, काम आहेत मला, टाइमपास करू नको. अरे आधी काय ग, काय झालं? आधी अरे सगळा ना घोटाळाच होतोय रे माझ्यामुळे. म्हणजे मेघनाची आई सिरियसली विचार करतेय वेगळं व्हायचा, आणि हे सगळं ना माझ्या बोलण्यामुळे होतंय रे. हे बघ, तू फक्त निमित्त झालीस. आणि मेघना अगं त्या सगळ्या सिच्युएशन वर वैतागली, घाबरलीये ती. ते वेगळे होतील या कल्पनेने, आणि नॅचरल आहे ना अर्चू ते. हो रे आदित्य. ए मी बोलू तिच्याशी, तिला सॉरी म्हणू? हा शी शेंबडी, नाक सांभाळा ती. ए मी नाहीये शेंबडी, तूच आहेस. तूच. तू मरू देत रे ते. मी काय म्हणते सांग ना, मी सॉरी म्हणू परत एकदा तिला? नको, आता नको बोलूस, कारण आता तिला काहीही पटणार नाहीये. उगाच आहे ते आणखीन बिघडायला नको. मी बोलेन तिच्याशी, आणि इनफॅक्ट मी बोललोच आहे. यू डोंट वरी. बर मग मी माधवी काकूंना पुन्हा एकदा फोन करून सॉरी म्हणू का? हा ते तरी करते ना. तुला शांत बसवत नाही का अर्चू? अरे आदित्य पण मग काय करू, तोच तर सगळा प्रॉब्लेम आहे. तू मेडिटेशनचा कोर्स का नाही करत? नाही, नाहीतरी तुला कुठला ना कुठला कोर्स लागतच असतो ना एकसारखा तोंडी लावायला. काय ना, माझी बाजू लंगडी आहे ना, म्हणून आता सगळेच मला शिकवा. काही लंगडी वगैरे नाहीये, तुझं काहीच चुकलेलं नाहीये, आणि तू आहेस ना तशीच राहा, स्पॉन्टेनियस. ओके, याने तर चल, मला कामं करू दे यार अर्चू. चल बाय. अय्या हा पण बोलत नाहीये माझ्याशी.